विचारते तू काम करत होतं का? अहो काय झालं मला सांगणार आहात का? किराणा दुकानात गेलो तर तो म्हणाला जुनी उधारी दिल्याशिवाय मी सामान देत नाही म्हणून. अहो मग त्याला सांगायचं ना शेतमाल निघाला की देऊ म्हणून. काय दिवस आहे आता माझ्याने काही जमायचं. अहो पण नाही म्हणजे एकदम असं काय झालं मला काही कळणार आहे का? कसं सांगू तुला? आपण कसे 2 घास खाऊ पण आपल्या लेकरांना सवय नाही ना तेला वेला खायची. थांबा एक काम करते मीच जाऊन येते. खबरदार तुझा माझी शपथ आहे तुला तुला त्या दुकानात गेलीस तर. पण काय झालं असं एकदम? अगं तो म्हणाला जुनी तुझ्या जवळ जर पैसे नसतील तर तुझ्या पोरीला माझ्याकडे आणून ठेव म्हणून. मग तुमचा आधार त्या स्थितीवर पोटात कणकी भरण्यासाठी मी माझ्या पोरीला देऊ का ग त्या हरामखोराकडे? सांग ना तू. तुम्ही पण ना एवढ्याशा गोष्टीला गाईचं पर्वत करून घरात गोंधळ करू नका. हे बघा मुलं यायची वेळ झाली आता शांत बसा तुम्ही. अरे काय झालं सांगतो ना तुला सारं काय सांगता येईल पण तू आज एक काम करा. मला ना खूप भूक लागली तू एक काम कर तू माझ्याकडे ताट बनव. बरं ठीक आहे. ते हात पाय धुवून फ्रेश होऊन आलोच बघ. तू माझ्यासाठी ताट बनव ठीक आहे ना? काय खायला देणार आहे का पोराला? सांग ना, काय खायला देणार आहे? आपल्या पोरांना आपल्या परिस्थितीची जाण आहे समजून घेतील ते. कुठून आलं असे सामान? ते काकू जुनी भांडी केली त्याचे 200 रुपये दिले त्याचं सामान आणलं स्वयंपाक करून. त्या पोराला भूक लागली असेल. आई म्हणजे अजून स्वयंपाक नाही झाला आई? अरे ये पण सांगितली आहे. भाजी बनवतो तोपर्यंत हे बस बाबा मला खूप भूक लागली आहे आणि आईचा अजूनही स्वयंपाक झालेला नाही. काय आहे? अंजू अंजू तेच माझ्याकडे अरे पुन्हा हे असे का करते? काय म्हणतात? बाबा मी इंजिनिअरची परीक्षा पास झालोय. ते मला नोकरीसाठी आलेलं पत्र आहे. आता मी पहिल्या नोकरीसाठी खूप आनंद झाला. त्यासाठी मला काही पैसे लागतील. बस किती पैसे लागतील? बस लागतील बाबा काही 40-50 रुपये. 50,000 रुपये? अरे पण पोरा एवढे पैसे आम्ही आणायचे कुठून? बघा ना कुठून तरी नाहीतर आपली शेती विकली तर. अगं आपली शेती विकायची म्हटलं तर त्या शेतीवरचे कर्ज भेट केल्याशिवाय ती सुद्धा विकता येत नाही का? अगं हा सरकारचा नियम आहे. बाबा त्या सागरच्या शिक्षणासाठी तुमच्याकडे पैसे आहेत? त्याला मुलाला पाठवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत? बाबा आम्ही 2 भावामध्ये असं तुझा भाव का? तुम्ही करताय माझ्यावर? मी तुम्हाला मोठं खायला बनवतोय ना. तुम्ही करताय माझ्यावर. काय बोलतोस तू? ते कळतं का तुला? आम्ही करतोय तुझ्यावर? अरे बेटा
कुठले मायबाप आहेत रे की जे आपल्या मुलाचं सुखावर लढतात? कुठले मायबाप आहेत सांग ना. अहो, काय म्हणतोय हा हृदय? आम्ही जडतोय म्हणे याच्यावर. पुरा मी तुला हात सोडतो रे, पण असल्या शब्दाचे काढणे माझ्या छातीत सुटू नको रे पोरा. हे बघा मी तुम्हाला सर्वांना शेवटचं सांगतोय, मला तुमच्यासारखं शेतकरी बघून नाही जगायचं आहे. तुम्ही समजून का घेत नाही? काय म्हणायचंय तुला? हे बघा हो, तुम्ही जसं या जगासमोर भीक मागून जगलात तसं मला भीक येऊन नाही जगायचं आहे. काय बोलतेस काय तू? तू काय बोलतोस कळतं तुला? माझं जीवन मी जगण्यास समर्थ आहे. आई तुला कळत कसं नाही गं? अगं आईचे खूप सुंदर रस्ते आहे आणि माझं आयुष्य मला बनवायचं आहे आई. मला नाही कळलं तुला काय बोलायचं ते. मी हे घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. आता तसाही मला नोकरी लागली आहे, मला आता पैशाची काहीही कमी नाही. तुम्हाला तुमच्याकडे माझ्यासाठी पैसे नाहीत का? पैसे नाही, त्या सागरसाठी पैसे आहेत. मग आता माझाही नोकरी राहील. तसंही मला आता नोकरी लागली आहे आणि या कारखान्यात जाऊन मला कंटाळा आलेला आहे. म्हणजे आता हे घर तुला कुठं गाडा वाटते? होय, कुठं गाड्यात तुला आणायचं मोठं करणार. झालं असेल बाबा, झालं असेल. पण माझ्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही, तुमच्याकडे जीव वाट नाही. त्याच्यामुळे माझं जीवन कसं जगायचं तर मी ठरवीन. यापुढे सर्वांना सांगतोय, यापुढे तुम्ही माझ्या जीवनात अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. माझं जीवन कसं जगायचं तर मी ठरवीन. स्वार्थी आहे ग मी, खरंच स्वार्थी आहे. अगं मी माझ्या हृदयाच्या जीवनाचा त्याच्या आयुष्याचा कधीच विचार नाही केला. अगं मी स्वतःच्या संसारात इतका रममान झालो. मी माझ्या मुलाचं आयुष्य तळाला निघालो. स्वार्थी आहे ग मी. नाही, गाईने वासराला कितीही मारलं तरी तो मोठा सोडून कुठेही जात नाही. काग उतरला की येईल तो परत. हा. चला शांत व्हा. चला हा, जेवण करून घ्या. चला. माणसा जगुनी कसा हो 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 हा 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 सांग माणसा जगुनी कसा नसबी आहे कलियुग कलियुग